सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, या नव्या व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो इंग्लिश ग्रामर मधला विषय आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस। परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस हा इंग्रजी भाषेमध्ये एक विशेष असा अलंकारिक टेन्सचा प्रकार आहे की जो आपल्या मातृभाषेत सापडत नाही। परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा ग्रामरचा प्रकार आपण प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर या तिन्ही काळांमध्ये पाहणार आहोत। यामध्ये वाक्यांची रचना, वाक्यामध्ये कोणते हेल्पिंग वर्ब येतात, त्याचबरोबर मेन वर्ब त्याची पोझिशन काय असते, त्याला ऍडिशन किंवा डिलिशन काय होतं आहे आणि एकूणच सगळी वाक्याची रचना आपण अभ्यास करणार आहोत। तर चला आजचा टॉपिक आपण पाहूयात। त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आपले सुगम लर्निंग या शैक्षणिक युट्यूब चॅनल तर्फे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची जेव्हा आपण चर्चा करतो आहोत त्यावेळेस मला आपलं लक्ष आणून द्यायचं आहे की आपण याच्या अगोदर एक कंटिन्युअस टेन्स हा एक प्रकार पाहिला आहे। कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ। यामध्ये आपण त्या सर्व क्रियांचं वर्णन करतो ज्या सुरू झालेल्या आहेत आणि आपण वर्णन करत असताना त्या छोट्या कालावधीसाठी, मर्यादित कालावधीसाठी त्या चालू होत्या। अशा सर्व क्रियांसाठी आपण वापरतो कंटिन्युअस टेन्स। परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा असा एक टेन्सेस मधला प्रकार आहे की ज्यामध्ये क्रिया भूतकाळामध्ये सुरू झालेल्या आहेत आणि आपण वर्णन करत असतानाही चालू आहेत आणि त्या पुढेही चालू राहणार आहेत। म्हणजेच मला सांगायचं की कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या दोन मध्ये फरक असा आहे की आपण कंटिन्युअस टेन्स किंवा चालू काळांमध्ये आपण मर्यादित कालावधीसाठी चालू असणाऱ्या क्रियांबद्दलचं वर्णन करतो आणि ज्या क्रियांचा टर्म कालावधी बराचसा मोठा आहे, तो दिवस असेल, एक आठवडा असेल, महिना असेल, वर्ष असतील किंवा अनेक वर्ष असतील, अशा कालावधीसाठी, मोठ्या कालावधीसाठी कार्यान्वित असणाऱ्या क्रियांसाठी आपण वापरतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। ठीक आहे, आता आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ची काळानुसार माहिती घेणार आहोत। प्रथम आपण जातो आहोत पाहायला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या बाबतीत। पाहूयात आपण त्याचं सुरुवातीला स्ट्रक्चर पाहूयात आणि स्ट्रक्चर पाहिल्यानंतर त्याचं आपण वाक्यात रूपांतर करून पाहणार आहोत। पाहूयात स्ट्रक्चर कसं होईल। सुरुवातीला आपण घेणार आहोत सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑफकोर्स आयदर हॅज ऑर हॅव। आपणास लक्षात असेल की हॅज हा थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन साठी वापरला जातो एस्पेशली, आणि हॅव हा इतर सर्व सब्जेक्ट्स बरोबर वापरला जातो। त्यामुळे सब्जेक्ट प्लस हॅज ऑर हॅव प्लस इथं कंटिन्युअस टेन्स निर्देशित करण्यासाठी, दाखवण्यासाठी, दर्शविण्यासाठी आपण वापरणार आहोत बीन। त्यानंतर आपण ऍड करणार आहोत मेन वर्ब। मेन वर्ब याचा आपण आयएनजी हा प्रत्यय किंवा ते रूप वापरणार आहोत। त्यानंतर अदर ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट आपण इथं वापरणार आहोत। आणि अशा प्रकारे आपलं जे स्ट्रक्चर आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं ते पूर्ण होणार आहे। आता आपण सध्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बद्दल चर्चा करतो आहोत। मी तुम्हाला या प्रकारच्या काळाच्या स्वरूपाबद्दल असं सांगितलं की हे काळरूप असं आहे की ज्यामध्ये
आपण अशा क्रियांबद्दल विधान करतो की ज्यांचा चालू राहण्याचा कालावधी हा बराचसा मोठा आहे, अमर्याद आहे. ठीक आहे. आता आपण या स्ट्रक्चरचा अभ्यास केल्यानंतर आपण त्याचा उपयोग करून वाक्य बनवूया. पाहूयात वाक्य कसं सुरुवात होईल. मी सब्जेक्ट निवडला आहे आय. नॅचरली आपण निवडणार आहोत हॅव. हॅज नव्हे. आय हॅव बीन लिव्हिंग. आय हॅव बीन लिव्हिंग हिअर for 2 years. पहा वाक्य काय केलंय मी. आय हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 2 years. हा जो आपण वाक्य इथं लिहिलेलं आहे, आय हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 2 years, हे काय दर्शवतं की अशा क्रियांबद्दल आपण बोलतो आहोत की ज्या फार मोठ्या कालावधीसाठी कार्यान्वित असतात, ऑन असतात, चालू असतात. आलं लक्षात. आपण अशाच प्रकारचे अजून 2 उदाहरणं घेऊयात आणि वाक्यांची रचना आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आपण ते वापरतो हे पाहूयात. आपण एक वाक्य तयार करूयात यू या सेकंड पर्सन प्रोनाउनने. इथं अर्थात आपण पुन्हा हॅव बीन हेच कन्स्ट्रक्शन घेणार आहोत. सी, मी जसं तुम्हाला सांगितलं की ही, शी आणि इट या 3 थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउनसाठी आपण स्पेशली हॅज वापरतो आणि इतर सर्व केसेसमध्ये बाकी सर्व सब्जेक्ट बरोबर आपण वापरतो हॅव. आपण आज परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची आपण चर्चा करतो आहोत, त्यामुळं आपण वापरणार आहोत हॅव बीन. यू हॅव बीन visiting Kashmir for every summer. इथं वाक्य काय म्हणतो आपण की तुम्ही काश्मीरला प्रत्येक समर सीझन मध्ये भेट देता. राईट. सो इथं पण आपला प्रयत्न हाच आहे की आपण अशा क्रियांबद्दल बोलतो आहोत की ज्या कंटिन्यूड आहेत, चालू आहे, ओव्हर ए लॉंग पिरियड ऑफ टाइम, खूप कालावधीसाठी त्या चालू आहेत. राईट. एक वाक्य आपण ही किंवा शी बनवून पाहूया. शी. आता इथं आपण हॅज बीन घेणार आहोत. She has been visiting Kashmir for every summer. अशा प्रकारे आपण पाहिलं की ही जी वाक्य आहेत, ही वाक्य स्पेशली अशाच क्रियांबद्दल आपण रेफर करतो की ज्या दीर्घ कालावधीसाठी कार्यान्वित आहेत. मला खात्री आहे की आपण चर्चा केलेला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याची तुम्हाला आयडिया आली असेल. आता आपण पाहूयात की पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये स्ट्रक्चर काय असतं. Past perfect continuous tense. पहा, यामध्येही आपण ज्यावेळेस स्ट्रक्चरचा अभ्यास करूयात त्यामध्ये स्ट्रक्चरली हॅज ऑर हॅव च्या ऐवजी आपण तिथं वापर करणार आहोत हॅड या भूतकालीन क्रियापदाचा. राईट. तर पाहूयात, ज्यावेळेस आपण असं वाक्य बनवूयात
तेव्हा ते परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये ते कसे असेल? I had been visiting the college as a lecturer for last few months. पहा, इथं मी अशाच क्रियेचं वर्णन करतोय की काही मागच्या अनेक महिन्यांपासून मी एका विशिष्ट कॉलेजला लेक्चरर म्हणून व्हिजिट देत आहे. ठीक आहे. अशा वेळेस इथं जे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण जी रचना करतो आहोत त्यासाठी आपण वापरलेलं आहे हॅड प्लस बीन, हॅड बीन. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण एक रिकॅप क्विकली घेऊयात. मी असंच म्हटलं होतो की आपण ज्यावेळेस छोटे कालावधीसाठी कार्यान्वित असणाऱ्या ज्या काही ऍक्शन्स असतील त्यासाठी साधे कंटिन्युअस टेन्स मीन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स मीन्स इज गोईंग, वॉज गोईंग, विल बी गोईंग ह्या वाक्यरचनेचा उपयोग करतो. आणि ज्यावेळेस दीर्घ कालावधीसाठी आपण एखाद्या घटनेची चर्चा करत असतो अशा दीर्घकालीन कार्यान्वित असलेल्या घटनांसाठी की ज्या पास्टमध्ये, भूतकाळामध्ये कार्यान्वित होत्या अशांसाठी आपण वापरतो हॅड प्लस बीन. ठीक आहे. अजून आपण एखादं दुसरं वाक्य घेऊयात. ही हॅड बीन वर्किंग as a lecturer in the college for a couple of years. विद्यार्थी मित्रांनो, पहा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे अगदी कटाक्षाने की तिथे प्रेझेंट टेन्स सारखं हॅज किंवा हॅव याच्यामध्ये सिलेक्शनचा असा कोणतीही संधी ही पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये नाही. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये फक्त हॅड प्लस बीन हेच स्ट्रक्चर आपण कॅरी करणार आहोत. मग ते फर्स्ट पर्सन सिंग्युलर असेल, फर्स्ट पर्सन प्लुरल असेल वी, और थर्ड पर्सन ही शी इट असेल, आपण हॅड प्लस बीन हेच स्ट्रक्चर वापरणार आहोत. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वळूयात आपला तिसरा काळ म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स साठी. फ्युचर परफेक्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा विचार करताना आपल्याला यामध्ये वाक्याची रचना कशी असेल ते पाहावं लागेल. पुन्हा एकदा आपण सुरुवातीला घेतलेल्या वाक्याच्या स्ट्रक्चरकडे वळूयात. इथं आपण पाहिलं होतं की सुरुवात सब्जेक्टनी होती, त्यानंतर हॅज अँड हॅव असतं. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला सब्जेक्ट नंतर शाल हे आय किंवा वी म्हणजे फर्स्ट पर्सन सिंग्युलर, फर्स्ट पर्सन प्लुरल बरोबर वापरलं जाणार रूप आपण शाल प्लस हॅव प्लस बीन घेऊ शकतो. आणि इन अदर केसेस मीन्स सेकंड पर्सन सिंग्युलर और प्लुरल, थर्ड पर्सन सिंग्युलर और प्लुरल यासाठी आपण वापरतो विल प्लस हॅव प्लस बीन प्लस आयएनजी फॉर्म ऑफ द वर्ब. पाहूयात एक वाक्य घेऊन.
I shall have been working as a lecturer in the college. पहा, या वाक्यरचनेमध्ये आपला सब्जेक्ट आय असल्याने आपण पुढची जी स्ट्रक्चर संरचना आहे ती घेतली आहे शल प्लस हॅव प्लस बीन. त्यानंतर आयएनजी फॉर्म ऑफ द मेन वर्ब अँड रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. अशा प्रकारे आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ची रचना करतो. ठीक आहे, एक अधिक वाक्य घेऊयात, त्यामुळे ही रचना अधिक सुस्पष्ट होईल. आपण यावेळेला सब्जेक्ट निवडूयात. ही हा जर आपण सब्जेक्ट असेल तर निश्चित शलच्या ऐवजी आपण यूज करणार आहोत विल. ही विल हॅव बीन वर्किंग as a lecturer in the college. पहा, सिन्स इथं सब्जेक्ट चेंज झाला, आपण सुरुवातीला सब्जेक्ट घेतला होता आय, त्यामुळं आपण कस्टमरीली किंवा रूढीप्रमाणे शल हा त्याच्या बरोबरचा कंपॅनियन वर्ब वापरतो. इथं मात्र दुसऱ्या सेंटेन्स मध्ये आपला सब्जेक्ट ही असल्याने आपण वापरला विल, त्यामुळं रचना झाली ही विल हॅव बीन. अशा प्रकारची संरचना आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स साठी वापरतो आणि अशी वाक्य आपल्याला बनवता येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या वाक्यांचा एक चांगला सराव असणं हे निश्चित आपल्याला स्पर्धात्मक परीक्षांमध्ये एक यशाची सुनिश्चिती करण्यासाठी उपयोगी पडतं. आपल्याला निश्चित माहिती असतं की अनेक विचारलेल्या वेगवेगळ्या हाय ऑर्डर थिंकिंग प्रश्नांपैकी ज्यावेळेस टेन्सेसवर विचारले गेलेले प्रश्न असतील त्यावेळेस आपली जी कमांड आहे या टेन्सेसच्या नॉलेजवर ती अधिक दृढ असते, अधिक योग्य असते. अशा पद्धतीने आपण आज परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या तिन्ही काळांमध्ये वाक्यांची, विधानात्मक वाक्यांची रचना कशी होते, त्याचं स्ट्रक्चर काय असतं याची माहिती घेतली. मला निश्चित खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो की आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांबरोबर आमचे व्हिडिओ शेअर करा. आमचे YouTube एज्युकेशनल चॅनल सुगम लर्निंग हे आतापर्यंत जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर त्यास मात्र जरूर सबस्क्राईब करा. लवकरच आम्ही येतो आहोत अधिक नव्या इंटिग्रेटेड टॉपिक्स बरोबर आणि पुढच्या टॉपिक मध्ये आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद.